करायचं स्मरण. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने आज उत्तमाचा दिवस, वार सोमवार 17 ऑगस्ट 2026. फार फार उत्तमाचा दिवस, सामर्थ्याचा दिवस, नागपंचमी. दिवस तर फार उत्तमाचा आहे, सामर्थ्याचा आहे, नागपंचमी, आणि वार सुद्धा उत्तमाचा आहे, श्रावणी सोमवार. समर्थ म्हणाले नागपंचमी. प्रत्यक्षात जर आपण जीवनात जर पाहायला गेलो, नागपंचमी हा महत्त्वाचा सण असून श्रावण शुद्ध पंचमीला साजरा केला जाणारा हा दिवस. आजच्या दिवशी जर आपण पाहायला गेलो, आपल्या प्रकृतीचं रक्षण करणाऱ्या नागदेवतेची पूजा करून कुटुंब व शेताच्या समृद्धीसाठी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सर्पभयापासून मुक्तीसाठी आणि आरोग्यासाठी प्रार्थना केली जाते. आपण जर विचार केला, प्रत्येक वेळेला आपण घराबाहेर पडलो, बघा आपल्या गावा ठिकाणी आपण जातो की नाही, तिथे गेल्यानंतर आपल्याला अनेक प्रकारचे सर्प दिसतात, नाग दिसतात, अनेक प्रकारचे बघा. प्रत्यक्षात जर पाहायला गेलो, अनेक प्रकारचे सर्प साप आपल्याला पाहायला मिळत असतात. आपण त्यावेळी पूजन करतो का? नाही करत. आपल्या घरामध्ये बघा, गावा ठिकाणी आपण पाहतो आपल्या घरामध्ये सुद्धा येतात, मग त्यांना आपण बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो. परंतु आजचा दिवस असा आहे की बघा, आजच्या दिवशी त्यांचं पूजन केलं जातं. म्हणजे कसा भाग दिलेला आहे बघा. पहावे आपणासी आपण. हा भाग प्रत्यक्षात आपल्या करून बघा, प्रत्यक्षपणे समजून घेतला पाहिजे. आपलं आहे म्हणून समजून घेणं फार गरजेचं आहे. ज्या वेळेला आपण घरामध्ये असायचो, त्यावेळेला बघा प्रत्यक्षात आपल्या घरी कोणीतरी यायचे, आजूबाजूचे यायचे, आपले पाहुणे यायचे, नातेवाईक यायचे, आपल्याला विचारायचे काय चाललंय, कसं चाललंय, आता काय करतोस. परंतु आपण काहीच करत नव्हतो, बरोबर की नाही? लोकांना वाटायचं अरे हा काहीच करत नाही, ह्याचं काही बघा कर्तव्य काहीच नाही, कर्तव्य शून्य. परंतु ज्या वेळेला आपण एखादं कार्य केलं, त्यावेळेला ते लोकांना दिसलं आणि प्रत्यक्षात तीच लोक जे बघा प्रत्यक्षात आपल्याकडे पाहून कानाडोळा करायची, आज तेच बघा प्रत्यक्षात आपल्या पायाशी येऊ लागली, ते विचारायला लागली. कारण का? आपण चांगलं कार्य केलेलं आहे. ते विचारायला लागली, बाबा हे कार्य कसं केलं, आम्हाला पण सांगा. म्हणजे तसंच आहे ना, प्रत्येक वेळेला आपल्याला साप दिसायचे, नाग दिसायचे झाडाच्या ठिकाणी, आपण बघा घालवायचं, त्यांना हाकलायचो. आपल्या घरा ठिकाणी, आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये आलं तरी आपण हाकलायचो. परंतु आज त्यांचं स्मरण केलं जातं, आज त्यांची पूजा केली जाते. म्हणून लक्षात ठेवा, जसं श्रीकृष्ण आणि कालिया नाग, बरोबर ना, आपण गोष्ट सुद्धा ऐकली. श्रीकृष्णाने काय केलं, यमुना नदीतील कालिया नागाचा पराभव करून लोकांना सुरक्षित केले. लोकांचा प्रथमतः विश्वास नव्हता बसत ना, कोणीही जात नव्हतं. परंतु तो दिवस बघा, श्रावण शुद्ध पंचमीची तिथीच असणारा दिवस होता. आता आपण मंदिरामध्ये जातो, श्री शिव मंदिर बघा, शंकराच्या मंदिरामध्ये जेव्हा जातो तेव्हा आपल्याला काय पाहायला मिळतं? महादेव शंकराच्या गळ्यामध्ये नागाचं स्थान आहे की नाही, तिथे सुद्धा आपण नमस्कार करतो की नाही. त्यामुळे नागांना बघा प्रत्यक्षात शिवस्वरूप मानून आदराने पूजा केली जाते. जसं आपण पाहायला गेलो, आस्तिक ऋषींनी
सर्पयज्ञातून बघा नागांचं प्राणसुद्धा वाचवलं होतं. तेव्हापासून हा दिवस नागपंचमीचा दिवस म्हणून ओळखला जातो. जसं मगाशी म्हटल्याप्रमाणे आपलं संपूर्ण कुटुंब आज नागदेवतेची पूजा करत आहे शेताच्या समृद्धीसाठी. आता आपण विचार करू शेताच्या समृद्धीसाठी कशा प्रकारे. तर बघा आपल्या शेतामध्ये सुद्धा उंदीर असतात. आता उंदीर म्हटलं की गणपती बाप्पाचं वाहन आहे आणि पिकांचं नुकसान करणारे कीटकसुद्धा आहेत. ते येऊन बघा प्रत्यक्षात पिकांचं रक्षण करत असतात, बरोबर की नाही. म्हणून शेतकरी वर्गात या दिवसाला विशेष महत्त्व आहे. प्रत्येक ठिकाणी प्रत्येकाचा बघा गुण पाहायला मिळत असतो. निसर्गप्रेम, सर्व जीवमात्रांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा आणि निसर्गाशी समतोल राखण्याचा यामागचा खरा उद्देश आहे. म्हणून नागपंचमीचा सण बघा आपल्या गावा ठिकाणी आपल्या आजूबाजूचे पूजन करण्यासाठी येत असतात. आपल्या बाजारामध्ये बघा अनेक प्रकारचे रंगीबेरंगी नाग पाहायला मिळत असतात. आपण ते विकत घेतो, त्यांची पूजा करतो. तेरड्याचं बघा ते फुलं असतात, अनेक प्रकारचे बघा प्रसाद म्हणून आपण प्रत्येकाला देत असतो. म्हणून का भाग द्यावा लागला. नागदेवतेच्या प्रतिमेची सुद्धा आपण पूजा करतो. कारण का एखादी समजा आपण बघा नागदेवते बाजारातून आपल्याला एखादं नागदेवता मिळालं नाही तर आपण प्रतिमा म्हणून फोटो म्हणून आपण त्याची तिथे पूजा करतो, बरोबर की नाही. आता नागदेवतेची मूर्ती मिळत नाही आपल्याला, बरोबर की नाही. किंवा वारुळाची आपण पूजा करतो, तिथे बघा प्रत्यक्षात दूध लाह्या बत्ताशाचा नैवेद्य दाखवला जातो. बघा किती सोय आहे. म्हणून चांगलं कार्य केलं की चांगलं फळ मिळतं, चांगली कीर्तीसुद्धा पाहायला मिळते. काही वेळेला बघा प्रत्यक्षात जर आपण पाहायला गेलो काही ठिकाणी गोड पारंपरिक पदार्थसुद्धा बनवले जातात. म्हणून प्रत्यक्षात पाहायला गेलो आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे. समर्थांनी सुंदर एक भागसुद्धा दिला. एकदा एका शेतकऱ्याने नांगरणी करताना नकळत नागिनीची पिल्लं बघा प्रत्यक्षात मारली. समर्थ म्हणाले कुणाच्याही अंतरी लागेल धक्का, आईसी वर्तणूक करू नका आणि कुणालाही बोलू नका. कारण का प्रत्यक्षात हा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे. दुःखी नागिन सूड घेण्यासाठी आली. मात्र शेतकऱ्याची मुलगी भक्तिभावाने नागदेवतेची पूजा करत होती. त्याच वेळेला तिचा निष्कपट भाव पाहून नागिन प्रसन्न झाली. तिने शेतकऱ्याच्या कुटुंबाला क्षमा केली त्याच वेळेला आणि आशीर्वाद दिला. तेव्हापासून श्रावण शुक्ल पंचमीला नागपूजन करण्याची परंपरा सुरू झाली. प्रत्येक सजीव प्राण्याचा आपण आदर केला. निसर्गाचं संरक्षण करणं ही आपली जबाबदारी. हे आपल्याला बघा अजूनपर्यंत कळत नाही. निसर्ग आपला आहे, बरोबर की नाही. त्यामध्ये आपण राहत असतो. भूचर, खेचर, जलचर, वनचर, उभयचर सर्व प्रकारचे जीवजंतू या सृष्टीमध्ये बघा प्रत्यक्षपणे राहत आहे, निसर्गामध्ये राहत आहे. मग ही निसर्गाची जबाबदारी, निसर्गाचं संरक्षण करणं ही आपली जबाबदारी. कारण मनुष्यदेहच हा जर पाहायला गेला तर त्यालाही शिकवण आहे ना, बरोबर की नाही. आपणच जातो जिथे वारूळ असेल ते आपण तोडतो. जिथे बघा पक्ष्यांचं घरटं असेल त्या पक्ष्यांचं घरटं बघा आपणच काय करतो, तोडून टाकतो, बरोबर की नाही. म्हणून दया, क्षमा आणि सहजीवन या मूल्यांचा स्वीकार केला गेला पाहिजे. श्रद्धा असेल, भक्ती असेल,
पर्यावरण संवर्धन असेल, सुंदर सुगम म्हणजे काय, तर नागपंचमीचा सण. निसर्गावर प्रेम करा, समर्थ म्हणाले. निसर्ग जिथे जिथे बघा प्रत्यक्षात निसर्ग आहे ना, त्या ठिकाणी बघा अनेक पक्षी असतील, अनेक प्राणी असतील, तिथे आनंदाने जीवन जगत असतात. का भाग द्यावा लागला, आजचा दिवसच तसा आहे. परंतु आपणच काय करत आहोत, जंगलतोड करत आहोत, बरोबर की नाही. आता जंगलतोड केली, जिथे झाडं आहेत, जिथे बघा प्रत्यक्षात उत्तम प्रकारे हिरवगार निसर्ग आहे, तोच आपण जर तोडण्याचा प्रयत्न केला, जिथे बघा सर्प राहतात, नाग राहतात, बघा प्रत्यक्षात सरपटणारे प्राणी राहतात, डोंगराळ भागात राहणारे प्राणी राहतात, पक्षी राहतात, मग ते येणार कुठे, शेवटी रस्त्यावर येतील. मग आपण विचार करतो, आपण समोर पाहतो, अरे हा डोंगरात राहायचा, हा रस्त्यावर कसा आपल्याला पाहायला मिळाला. काही वेळेला बघा आपल्याला वाघ सुद्धा दिसतात गावा ठिकाणी, बरोबर आहे की नाही. काही जंगली प्राणी सुद्धा रस्त्यावर येऊ लागले, सरपटणारे प्राणी रस्त्यावर येऊ लागले. आपण काय विचार करतो, अरे एवढे मोठे मोठे बघा प्रत्यक्षात रस्त्यावर कशी आली. कारण का आपणच निसर्ग काय करायला लागलो, निसर्गाची हानी करायला लागलो. तसं होऊन देऊ नका, निसर्गावर प्रेम करा. प्रत्येक सजीवाचा का आदर करता आला पाहिजे, त्यांच्याकडून प्रत्येक गुण घेणं फार गरजेचं आहे. त्यांच्यासारखं घरटं आपल्याला बांधता येईल का, बघा पक्ष्यांसारखं नाही आहे. जसं मुंग्यांचं वारूळ असतं, जसं बघा सर्पाचं बिळ असतं, बरोबर की नाही, आपल्याला तसं करता येईल का. सुगरणीसारखं घर बघा आपल्याला करता येईल का, झाडावर कसं बघा उत्तम रीतीने, नाही हो. ती कला त्यांच्यामध्ये आहे. त्यांच्यासारखं जीवन, त्यांच्यासारखं गुण हे आपल्याला पाहता यायला हवं, अनुभवता आलं पाहिजे आणि त्यांच्याकडून काहीतरी शिकलं पाहिजे. म्हणून श्रद्धेने नागदेवतेची पूजा करून आपल्या घरामध्ये सुख, शांती आणि समृद्धी कशी प्राप्त यासाठी प्रार्थना केली पाहिजे. म्हणून दिवस हा फार उत्तमाचा आहे, बरोबर की नाही. आपल्या घरामध्ये सुद्धा बघा अनेक पाहायला जर गेलो, गावा ठिकाणी उंदीर येत असतात, किंवा बघा प्रत्यक्षात साप येतात, नाग येतं. आपण काय करतो, त्यांना हाकलवतो की नाही, आपल्या संरक्षणासाठी. परंतु प्रत्यक्षात जर पाहायला गेलो, त्यांचासुद्धा एक दिवस येतो, एक दिवस त्यांनासुद्धा बघा नमस्कार करावाच लागतो. गणपती बाप्पाच्या वेळी बघा, ज्यावेळी गणपती बाप्पा येतात तेव्हा आपण उंदीर मामा की जय म्हणतो की नाही, त्यावेळी उंदीर मामाला सुद्धा नमस्कार करतो. आणि आपल्या घरामध्ये उंदीर आला की त्याला हाकलवून लावतो. जसं नागपंचमीचा सण, बरोबर की नाही, उत्तम रीतीने आपण काय केलं पाहिजे, श्रवण करता आलं पाहिजे. कारण श्रवण जर उत्तमाचं असेल तर दिवससुद्धा उत्तमाच आहे. सुख, शांती, समृद्धी नक्कीच तुला प्राप्त होईल. म्हणून आजचा हा श्रावणी सोमवार दिवस तर फार उत्तमाचाच आहे. श्रावण म्हटलं की संपूर्णतः हिरवगार परिसर, हिरवगार निसर्ग, आणि या निसर्गाच्या सानिध्यामध्ये राहणारे पक्षी, पशु, बघा जंगली प्राणी, सरपटणारे प्राणी, जसं खेचर, भूचर, वनचर, जलचर, सर्वांना नमस्कार आहे. कारण का त्यांच्याकडून ज्या वेळेला आपण बोध घेतो, म्हणून समर्थ म्हणाले ना, आपल्याला शिकता यायला हवं. कारण पशुपक्षी गुणवंत त्यास कृपा करीती समर्थ. जय जय रघुवीर समर्थ.